आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। वांद्रे सागरी सेतूवरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या खिशाला 1 एप्रिलपासून कात्री लागणार। एमएसआरडीसीने करात 15 रुपयांची वाढ केल्याने आता कार चालकांना 100 रुपये मोजावे लागणार। डोंबिवली पूर्व पश्चिम भागाला जोडणारा पादचारी पूल 1 तारखेपासून बंद राहणार। दुरुस्तीच्या कामासाठी पूल बंद ठेवण्याचा मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय। ठाणे महापालिका तिजोरीत 10 कोटीच शिल्लक, ठेकेदारांची 17 कोटींची बिलं रखडणार। कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त। राज्यातील स्पर्धा परीक्षांच्या तारखा अनिश्चित काळासाठी लांबणीवर। शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतर पुढील घोषणा करण्यात येईल। लोकसेवा आयोगाची माहिती। वर्सोव्यात अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन। चौपाटीवर उभारलं भव्य अयोध्या मंदिर। समुद्राच्या वाळूपासून साकारलं विठ्ठल पांडुरंगाचं शिल्प। पुणे जिल्ह्यात 72% लोकांचा मोबाईल क्रमांक शिधापत्रिकेला लिंक। शिधापत्रिकेवरील धान्याची माहिती आता मिळणार मोबाईलवर। आचारसंहितेमुळे पुण्यातील रिंगरोडच्या भूसंपादनाला ब्रेक। निवडणुकीमुळे रिंगरोडला उद्घाटनाचा खोळंबा। भूसंपादन प्रक्रियेसाठी आचारसंहिता संपण्याची वाट पाहावी लागणार। पुण्यात आचारसंहितेपर्यंत नवे मद्य परवाने बंद। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून पुण्यात ड्रायडे घोषित। मद्य वाहतुकीला देखील निर्बंध। पुण्यातून सुट्ट्यांसाठी 30 जूनपर्यंत विशेष रेल्वे गाड्या। प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यात वाढ करण्यात येणार।